हाय हाय. कसा आहेस? एकदम व्यवस्थित. ऑल सेट? हा, ऑल सेट. क्षितिज वेळ लागणार आहे त्याला? क्षितिज अगं तो नाही येणार. का? त्याच्याकडे बाईक नाहीये ना, म्हणून तो नाही येणार. त्याला कसं जमणार? आपण त्याची बाईक अरेंज झाल्यावर प्लॅन केला असता ना. ऐक मी ना, कॉल करते. ऐक ना आपण नेक्स्ट टाइम खरंच परत प्लॅन करू. आता तुझा मूड इम्पॉर्टंट आहे की नाही? तुझा मूड फ्रेश झाला पाहिजे. आज जाणं गरजेचं आहे काय करून. हो चिन्मय, पण आपल्या तिघांचा प्लॅन झाला होता ना. अगं पण त्याला ऍक्च्युअली इंटरेस्टच नाही आपल्यात. काय आपल्या तिघांचा प्लॅन होता, त्याने स्वतःहून इंटरेस्ट घ्यायला पाहिजे होता. अजून त्याचा फोन आलाय का? नाही, झोपून राहिला असेल तो. आपण आयुष्यात असं थांबायचं नाही कोणासाठी पण. हे बघ, मी आलो एवढं तुझ्यासाठी, तर तुला तसं काही नाहीये ना? मी म्हंटल का असं? तसंच वाटतंय. लुक आय एम हॅपी ना. ठीक आहे, चल चल चल. मी तेच सांगतोय ग, तो माझ्यासारखा ना आयुष्यात सिरियस नाहीये. इंटरेस्टच नाहीये त्याला आपल्याबद्दल. ओके. अरे ऐक ना, मी तुला सांगतो ना, आपण ना अशा माणसांसाठी बिलकुल थांबत नाही. हा त्या क्षितिजसाठी तर नाहीच नाही. सरप्राईज. बाप रे. हाय चिन्या, बाईक बघ बाईक. चिन्मय, ऑल सेट. लेट्स रेस. चलो चलो चलो. एक मखमली बरसात तू ओलावले आकाश तू असते परी तू तीच ना. कळते खरी नसतेस तू तरीही मला दिसतेस तू. प्रेमात हे होते कसे सांगना. असा कसा हवेत मी चालतो, वाऱ्यावरी मी वागतो. पुन्हा पुन्हा तुझ्यात सामावतो. हसे आज श्वास ही खरा. दिला जो अर्थ तू मला. लागलाय बघ. क्षितिज टिश्यू दे रे. इकडे बघ. मग चल रिंकल, निघायचं ना? हो निघू ना. ऐक ना, मी क्षितिज बरोबर येते आता. काय येऊ ना? ये परफेक्ट. ऑब्विसली. चिन्मय तू पुढे हो, आम्ही येतो. चालेल ना? अरे त्याला घाई झाली असेल. रिंकल, थँक्स यार. मी ना सकाळपासून एकदम लेफ्ट आउट फील करत होतो, पण तू आत्ता असं बोललीस मला एकदम एनर्जेटिक वाटतंय. आय नो. सो या मी देतो ना. असू दे. सो अजून काही हवंय तुला? नाही नको. तुझं भरलं का पोट? आत्ता भरलं. चला या बेटा, चेक प्लीज. या. मस्त वाटतंय ना?
किती शांत वातावरण आहे यार. आणि व्ह्यू पण बघ ना, काय सॉलिड आहे. मला ना खूप आवडतं असं निसर्गाच्या सान्निध्यात. पक्ष्यांची किलबिल, हा मंद वारा, पाण्याचा शांत आवाज आणि हिरवळ. जिकडे बघावं तिकडे, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत. किती रिलॅक्सिंग आहे सगळं. किती मस्त पॉझिटिव्ह आणि शांत वाटतं इथे आल्यावर. सगळा स्ट्रेस, सगळे टेन्शन्स विसरायला होतं. येस, आणि तू इथे येत नव्हतीस. मी तर म्हणतो आपण दर वीकेंडला इथे आला पाहिजे. काय मस्त वाटतंय. सिरियसली. चिन्मय कुठे? हा, तो सिगरेट प्यायला गेलाय. सुधारणार नाही कधी. पाणी मस्त आहे ना? जाऊयात पाण्यात? नो. चल ना, जाऊ ना. इतकं छान मी आहे. पाण्यात कधी जात नाही. आय एम सॉरी. तू याच्यासाठी आलायस एवढा लांबून? हा, जस्ट व्ह्यू बघण्यासाठी. पण मी पाण्यात जात नाही. बोरिंग आहेस तू. काय झालं? काय झालं? अरे काय केलंस तू? मी काय नाही केलं. ती पडली आणि तिला रक्त यायला लागलंय, समजलं? तू एक काम कर, तू बँडेड वगैरे भेटते का बघ कुठे पटकन. अरे इथे कुठून बँडेज आणू? अरे तू मला काय विचारतोस? विचार ना, कुठेतरी भेटेल. याला बँडेज भेटतात. एक काम कर, इथे ठेव. इथे ठेव. हा, असंच ठेव. हा, हलवू नकोस. मी आलो, 2 मिनिटात आलो. आलो. बघू. ठेव. इथे ठेव. हा, साफ करतो थोडं. काय नाही होणार. डोंट वरी. पकड जरा. चिकटपट्टी लावली आहे आणि लकीली रक्त पण थांबलंय. पण काढशील तेव्हा लक्ष दे, त्याचे निशाण असेच राहतील. क्षितिज, आपल्या नात्यांचं पण असंच असतं ना, चिकटपट्टीसारखं. म्हणजे बघ ना, आता तू म्हणालास तसं, ही चिकटपट्टी आता लावली आहे तर ती चिकटून राहिली आहे. पण उद्या जर मी काढली तर तिचे निशाण राहतील ना त्या जागेवर. माणसांचं पण असंच तर असतं ना. एखादी व्यक्ती आपल्याशी जोडली गेली की ती आपल्या मनात घर करून जाते. आपल्याला वाटतं ती कायम आपल्या सोबत असणार आहे. पण जर का ती आपल्यापासून तोडली गेली, आपल्यापासून वेगळी झाली, तर नंतर फक्त तिच्या आठवणी राहतात ना आपल्यासोबत, या चिकटपट्टीच्या निशाणासारख्या. डीप विचार करतेस तू. हे बघा, टिश्यू मिळालेत. बघ काहीतरी. एवढा वेळ लावला तू. झालं तिचं ऑपरेशन. हे घे. चल. थँक्यू. सावकाश. यायला एकतर एवढं मेहनतीने आणलं, हे टेपा लावायची कामं करतो. मला जरा गाडी थांबवावी लागेल. काय झालं? जरा प्रॉब्लेम झालाय. काय गाडीचा प्रॉब्लेम झाला का? गाडीचा काही प्रॉब्लेम नाही, माझा थोडा प्रॉब्लेम झालाय. जरा प्लीज उतर. या. काय प्रॉब्लेम झाला? नाही, एवढा काही सिरियस नाहीये. मी जरा बरं वाटत नाहीये का तुला? नाही, बरं आहे. तू गाडी सांभाळ. मी आलो 2 मिनिटात. 2च मिनिटात आलो. काय आलं? मूत्र विसर्जन. अरे मला पण लागलीये. हळू ना मग. अरे तू पण आला म्हणजे लघवी काय फक्त तुलाच येते का? काय रे, बाईक कुठून आणली? सब जानना इसको.
शी, घाण. मला ना बाईक द्यायला जायचंय, सो तू चिन्मय सोबत जा, तो सोडेल तुला घरी. कोण होता तो? क्षितिज. कोण? क्षितिज होता बाबा. आवडतो तुला? चांगला मुलगा आहे तसा. ठीक आहे, घरी बोलव त्याला, बघूया, बोलतो त्याच्याशी. एवढं तर करू शकतो ना मी. चल. अरे बापरे, आज तुम्हाला गेट जवळ सोडा, बिल्डिंग खाली सोडायला येऊ नकोस. अगं ते एपिसोड तर बघ पुढचा, मग समजेल काय ते. आम्ही बघतोय, तुम्ही पण बघा.